लगेगा टाइम लगेगा। बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना भिखारियों के जैसे खिलाड़ी क्षमता आहे नष्ट करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला आणि अखंड महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसह महाराष्ट्राकरता त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं साहित्य पण फार मोठं आहे। जवळपास 35 त्यांनी कथा कादंबऱ्या आणि लघुकथा 13 अशा त्यांनी लिहिल्या। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी भाषांमध्ये त्याचं भाषांतरण झालं। भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व रशियामध्ये त्यांच्या साहित्याचं ट्रान्सलेशन झालं। त्याचबरोबर ती त्यांना फकीरा या कादंबरीकरता महाराष्ट्राच्या शासनाचा पुरस्कार देखील मिळाला। अशा साहित्यरत्नांचा अभ्यास आणि आदर्श आपण समाजामध्ये ठेवला पाहिजे। त्यांच्या आदर्शावरती आपण सगळ्यांनी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सर्व समाजाने केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढी आपले पुढचे कामगार नेते मुलं त्यांच्या पावलावरती चालतील या प्रकारे आपण आज आदर्श सगळ्यांना त्यांचा दाखवला पाहिजे हीच त्यांना या दिवशी आपली विनम्राची श्रद्धा आहे। धन्यवाद। स्टेजचा हा विषय नाही आहे। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 6वी जयंती आहे। काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकात अण्णाभाऊ साठेंची जिथं झोपडी होती त्या ठिकाणी त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे आणि त्यांनी काल शब्द दिला आहे की हे काम 4 वर्षात न होता फक्त 2 वर्षात कंप्लीट होईल आणि या भूमिपूजनाला आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी या ठिकाणी उद्घाटनाला घेऊन येईल। याच्यावरून असं लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे यांची जी उंची होती ती रशियात सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठेंबरोबर मी पण आमच्या फॅमिली सहित होतो। जो पुतळा बसवलेला तो आपल्या संभाजीनगर या ठिकाणूनच रशियाला गेलेला आहे। इथले देवरे म्हणून जे आपले कलाकार आहेत त्यांनी तो पुतळा तयार केला होता आणि तो आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हाताने बसवला होता। म्हणजे आज जागतिक कीर्तीचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने लेखन प्रेरणा दिन, जसा आपला मराठी भाषा दिन असतो तसा लेखन प्रेरणा दिन घोषित केला। म्हणजे आमच्या या समाजाला जे वंचित बहुजन समाज आहे आमचा, या समाजाची गर्वाने आज मान ताईट झालेली आहे की आमच्या अण्णाभाऊला आज एवढा मान सन्मान आणि त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी जे केलेलं लेखन आहे त्याचा गौरव त्यांनी केलेला आहे। त्यांनी काल जे भाषणात फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्या गॅलरीमध्ये सर्व पुस्तके उपलब्ध होतील, गॅलरी एवढी मोठी राहील की सर्व लोक आले त्यांची राहण्याची व्यवस्था। तसंच आज लवजी साळवेंचं जे स्मारक पुण्यामध्ये चालू आहे 140 कोटी रुपये देऊन त्यांनी बी लवजी साळवे जे आद्य क्रांतिगुरू होते त्यांचं सुद्धा स्मारक केलंय। तर मी या भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरती माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ व आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी साळवे, शितोळे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड व आमच्या सर्व नेत्यांचे मी शतशः आभार मानतो। या पुढील काळामध्ये मातंग समाजाला आमच्या भारतीय जनता पार्टीने योग्य निर्णय देऊन योग्य दिशा द्यावी हीच नम्र विनंती। राजू काजेकर, भारतीय जनता पार्टी।